हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं माझ्या छोट्याशा घरात आणि मोठ्या मनात खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला मी आज होम टूर दाखवणार आहे, जो की खूप छोटा आहे. 1 BHK आहे, पण दोघांचा संसार आहे या घरामध्ये. तर चला, हे आमचा आहे मेन दरवाजा, जो की येण्या जाण्याचा रस्ता. तर हा दरवाजा सॉरी हा दरवाजा खोलला की पहिला आमचा हॉल येतो, जिकडे की मी उभी आहे. तर या स्वागत करते मी तुमच्या सगळ्यांचा माझ्या घरात. तर इकडे दरवाजाच्या शेजारी हा कबाड आहे, जो की म्हणजे सासूचा आहे. त्यांच्यामध्ये त्यांचे कपडे असतात. इथे साईडला सिलेंडर आणि खुर्ची रुद्वांची डेली यूज करायची. इथं मंदिर ठेवलं आहे, जे की कोपऱ्यात अडीअडचणीला शिवाशिवने हो म्हणून मंदिर ठेवलं आहे. या साईडला बाल्कनी आहे, ज्या साईडला एक्स्ट्राचे साहित्य, ड्रम, कारण की आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 6-7 दिवस पाणी येत नाही, म्हणून आम्हाला एवढं पाणी लागतं. आणि कपडे वाळू घालायला एक जागा आहे, जे की बाल्कनी आहे. जास्त यूज होत नाही, फक्त पाण्यासाठीच आम्ही आहे. हा रुद्वांश मध्ये मध्ये करतोय की मी घेतो. इथं बाथरूमच्या शेजारी वॉशिंग मशीन आहे. इकडे आम्ही गावावरून आणलेली ज्वारी धान्य आहे, हे त्यांचं पांघरायचं आतरुणा आहे. आणि इथं छान असं चावी आहे, म्हणजे चावी अडकवायचं आहे, म्हणजे जाता येताना विसरू नये म्हणून. आणि मग किचनमध्ये एंट्री करता करता आधी फ्रीज येतं. फ्रीजच्या बाजूला एक बॅग ठेवले, ज्याच्यात आमचे औषधं वगैरे आम्ही ठेवले जातो. वरती फ्रीजच्या वरती मस्तपैकी मी डब्बे, जे की मला डेली यूजला रुद्वांचं टिफिन लागतं, आणि मिक्सर, जे की मला लागतं. इथं मशीन आहे शेगडी इलेक्ट्रॉनिकची, आणि इथं गॅस. किचन कट्ट्यावर मी जास्त पसारा काय ठेवला नाही, मला जास्त काय आवडत नाही पसारा. आणि हा एक मोठा रॅक आहे, ज्याच्यावर मला लागणारे डब्बेच आहे. बाकीची भांडी मी वरती टाकून दिली आहे. आणि त्या दोघीं मिळूनचे डब्बे आणि दोघींचे भांड्या पण आहे. आणि ते खुर्ची नेहमी किचनमध्ये असते, जे की भांडी ठेवायला, म्हणजे कसं लगेच मी धुतल्या भांडी लावत नाहीत आणि पांढरे डाग होतात, कारण की हे इकडचं पाणी ना खारं पाणी आहे. त्यामुळे म्हणजे बोरचं पाणी आहे, त्यामुळे डागं पडतात भांडीला म्हणून. इथं कॉमन बाथरूम आहे, सेपरेट बाथरूम आहे, जे की एक टॉयलेटचं आहे आणि एक अंघोळीचं आहे. या साईडला अंघोळीचं होतं मशीनच्या बाजूला, आणि या साईडला टॉयलेटचं बाथरूम आहे. हे मात्र छान आहे की वेगवेगळं असेल ते एका टायमाला बरं पडतं. आणि थोडासा जो एक्स्ट्राचा पसारा आहे तो आम्ही वरती स्टोरेज केला आहे, म्हणजे वरती स्टोरेज त्यात ठेवला आहे. इथं टी व्ही आहे, बाहेर पण टी व्ही आहे, पण ती सध्या रिपेरिंगला दिली आहे, त्यामुळे बाहेर दिसत नाही आहे. आणि एक हॉलमध्ये 2 TV आहे आमच्याकडे पण. आणि हे रुद्वांशने रंगरोटी केलेली कामं, हे खिडकी जी की तुम्हाला मी दाखवत असेल चहा पिताना मला इकडनं व्ह्यू दिसतो, हे आमची झाडे आहे. बाल्कनीमध्ये पण आहे थोडेफार झाडं, पण ते ड्रमामुळे झाकले गेले आहे. पण हे रेग्युलर झाडं आमच्या देखत असतात, जे की गुलाबाचं आणि फुलांचं आहे. इकडे माझा बेड आहे, आणि बाजूला एक ड्रम ठेवला आहे, त्याच्यावरती माझा रॅक आहे, जो की मी किचनमध्ये यूज करत नाही, पण कपडे ठेवायला यूज करते, जे की डेली यूजचे कपडे मी इथं ठेवते. आणि त्याला मी असा पडदा झाकला आहे, की लोक पाहुणे आले की त्यांना दिसू नये असा पसारा म्हणून. ही माझी चिंकी आहे, माझ्या रुद्वांची चिंकी. आणि त्याच्या बाजूला माझा हा कबाड आहे लग्नाचा, त्याच्यावरती रुद्वांचा पाळणा आहे आणि पितळाची वरती भांडी आहे. तर बघा, जास्त पसारा नाही, आणि दोघींचा संसार पण व्यवस्थित मांडला आहे. चाला फिरायला जागा पण आहे, म्हणजे एवढ्या घरात आम्ही एवढे दोघी संसार करतोय. अजून एकीचा यायचा बाकी आहे. तर तुम्हाला माझं रूम कशी वाटली, छोटासा संसार. आणि इथं ही TV, रुद्वांश तारक मेहता बघत होता. आणि या घरात खूप गोड आठवणी आहे, जे की रुद्वांचं लहानपण गेलेलं आहे. माझा रुद्वांश 6 महिन्याचा असल्यापासून आम्ही या रूममध्ये आहे. तर तेव्हाची परिस्थिती म्हणजे तेवढा एकदम क्लीन होता रूम, आणि आता एवढं घाण केलं आमच्या रुद्वांशने, पण काय सांगावं. पण ही रूम आम्हाला म्हणतात ना खूप लकी लागल्यासारखी आहे, कारण की रुद्वांश 6 महिन्याचा असल्यापासून ते आता 5 वर्षाचा झाला आहे, तरी आम्ही याच रूममध्ये आहे, सोडली नाही आहे. तर ही अशीच मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ टाकली आहे, जे की रुद्वांश हा आय थिंक मला वाटतं हा 9 का 10 महिन्याचा आहे, जो की तो पालता वगैरे पडायला आणि खेळायचा असं रात्री झोपताना. आणि हा 1 मंथ कंप्लीट झालं तर त्याला चालता येत नव्हतं. पण हे बघा, असं तवाचा व्ह्यू होता. तेव्हा आमच्याकडे फ्रीज पण नव्हता, पण तेव्हा बघा एकदम स्वच्छ होतं. आणि आता रुद्वांश आमच्या घाण केला आहे. इथंच याच किचनमध्ये मी स्वयंपाक केलेला आहे, म्हणजे खूप साऱ्या जुन्या व्हिडिओ मी ह्याच्यात शेअर केलेला आहे तुमच्याबद्दल. मग आज आमच्या या 6 वर्ष झाले आहे, आजच आम्हाला 6 वर्ष झाले या रूममध्ये येऊन, म्हणून मी आज ही व्हिडिओ टाकली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी होम टूर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही पण कसं राहतात एवढ्याशा रूममध्ये. तर मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, कारण की मला माझ्या मैत्रीण विचारत असते की तू एवढ्याशा रूममध्ये कसं ॲडजस्ट करते. दोघी म्हणजे 8 जण आहे आम्ही
आणि एवढा पसारा. तर बघा असा तुम्हासोबत दाखवायचा एक प्रयत्न केला आहे मी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका. अजून तुम्हाला माझ्या मम्मीचं होम टूर पाहिजे असेल ते पण सांगा, मी ते पण देईल. ते तर खूपच छोटं घर आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.